वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. उपजून या पुढते येऊ काला खाऊ दही भात, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. एकमेका देव मुखी सुखे घालो हुंबरी, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. विठ्ठल 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 उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, ह्या मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, संतांच्या. ज्यांच्या अंतःकरणाला परतत्वाचा स्पर्श झालेला आहे, ज्यांचं अंतःकरण सतत महासुखामध्ये पोहोडलेले आहेत, असे महान व्यक्तिमत्व प्रातस्मरणीय, पूजनीय, वंदनीय, अर्चनीय मेधानंदपुरीजी महाराज यांच्या अमृतमय वाणीतनं मन, बुद्धी, इंद्रियांच्या अतीत अवस्थेमध्ये ज्या वैदिक महामंत्रांचा ज्यांना प्रत्यक्ष बोध झाला, असं वाङ्मय म्हणजे वैदिक वाङ्मय. हे वैदिक वाङ्मय आपण 18 दिवस ज्यांच्या श्रीमुखातनं ऐकलं, त्या कार्याची आज पूर्णाहुती आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. खरंच खूप मोठं भाग्य आहे की असे सत्पुरुष आळंदीसारख्या ठिकाणी येणं आणि सर्व साधकांना ब्रह्मज्ञानाचा वर्षाव 8 दिवस नव्हे 18 दिवस ज्यांच्या श्रीमुखातनं घडला, असं व्यक्तिमत्व ही दिव्यच आहेत. ज्यांच्यामुळं असे महाराज या ठिकाणी आलेत, आणले गेलेत, ज्यांनी आणलेत, असं व्यक्तिमत्व ही दिव्यच आहेत. आणि अशा ह्या महान श्रवणाचा लाभ ज्या श्रोत्यांना मिळाला की ज्यांनी सर्वस्वाचा त्याग माऊलीसाठी केलेला आहे आणि आम्हाला ते पाहिजे, ज्याचं वर्ण करण्याकरता सर्वस्वाचा त्याग करणारी मंडळ ही साधक
तेही दिव्यच आहेत. आणि हे सर्व एकत्रित आणण्याचं आणि ह्या निमित्तानं ही वास्तू उभी करण्याचं भाग्य ज्या महापुरुषांना, ज्या महान व्यक्तींना लाभलेलं, असे व्यक्तीही दिव्यच आहेत. फक्त ह्या सगळ्यांचा समारोप करण्यासाठी ज्याला उभं केलं तो अंधार आहे. फक्त विठ्ठल 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 विठ्ठल. पण काय करावं, प्रेमाची अशी जातच आहे. ज्याच्यावरती प्रेम झालं ना त्याच्याकडचे दोष दिसत नाही. कसे का असताना पण माझा तो सोने आहे, माझा तो राजा आहे, तो सिंहासारखा आहे. कारण का, ज्या ठिकाणी प्रेम जडलं जातं त्या ठिकाणी दोष असताना सुद्धा गुणाची बुद्धी होते. असं प्रेम करणाऱ्याला संत वाङ्मयामध्ये हे आणि भौतिक जीवनामध्ये माहिती असतं. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून व्यावहारिक जीवन असेल किंवा आध्यात्मिक जीवन असेल, त्या दोन्ही जीवनामध्ये प्रेम जर असेल तर त्या अध्यात्मालाही एक प्रकारचा ओलावा असतो, आणि प्रेम जर असेल त्या भौतिक जीवनालाही ओलावा असतो. आणि जर प्रेमच नसेल तर भौतिक जीवनही कोरडं असतं आणि आध्यात्मिकही जीवन कोरडं असतं. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि असं प्रेममय जीवन, अशी प्रेममय भावना की ज्या भावनेमध्ये विकाराचा थोडा सुद्धा स्पर्श नाही, असं जे प्रेम आहे, सात्वास्मिन परम प्रेम रूपा, नारद महर्षींनी ज्याचं वर्णन केलं आहे. असं प्रेम, परमप्रेम जे आहेत ते परमप्रेम भगवंताच्या विषयी अभिव्यक्त करणारा हा भंग आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून पुन्हा एक वाक्य सांगून मी मुख्य विषयाकडे वळतो की असा हा सोहळा जर ब्रह्मदेवाने ब्रह्मलोकामध्ये करायचं जर ठरवलं तरी कैलास आश्रमावरून वेदानंदपुरीजी महाराज येणार नाहीत, त्यांना आणण्याकरता डॉक्टर महाराज जाणार नाहीत, आणि जरी गेले तर तुम्ही श्रोते इथं जमणार नाहीत, आणि जरी जमले तर अशी वास्तू पुन्हा बांधली जाणार नाहीत, आणि जरी बांधली गेली तरी मी कीर्तन करायला येणार नाहीत. आणि सगळंच हे अभिनव असल्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात वैकुंठी तो ऐसे नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. काय असतं, सत्पुरुषांच्या केवळ दर्शनानं आणि सत्पुरुषांच्या येण्यानं आपल्या जीवनामध्ये एक विलक्षण अदृष्ट निर्माण होतं. परमपूजनीय विद्यानंद गिरीजी महाराज जेव्हा मुंबईला आलेत आणि आल्यानंतर सहज यांच्या घरी उतरले, म्हणजे सहज आले दर्शनाला दत्तासेठच्या. विलक्षण असा प्रकार आहे की पुढच्या अष्टदशामध्ये ज्यांच्या दर्शनानं एवढं अदृष्ट निर्माण झालं की एक वास्तू निर्माण झाली, आणि त्याच वास्तूमध्ये हा अष्टदशा निर्माण झाला. ही ज्याच्या अनुभूतीला येईल, ज्यांच्या सहवासामध्ये घडल्यानंतर हा विलक्षण प्रेम अनुभवाला येईल, त्यांना याचं महत्त्व कळेल. म्हणून संतांच्या दर्शनामध्ये, संतांच्या पूजामध्ये, संतांना खाऊ घालण्यामध्ये किती मोठं अदृष्ट निर्माण होतं. आणि जर आपण हे अध्यात्मामध्ये कपडे घालतो, पण त्यांचं जर कधी जीवन पाहिलं, त्यांना सहवासामध्ये गेला, तर मी परवा त्यांना विचारलं, दत्तभाऊला तुम्हाला काय वाटतं? ते म्हटले मला ना त्यात इंटरेस्ट राहिला नाही ह्याच्यामध्ये. आणि म्हणून अंतःकरणातून वैराग्य निर्माण होणं हे शुद्ध अंतःकरणाचं लक्षण आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून संतांच्या सहवासामध्ये एवढं अदृष्ट निर्माण होतं. त्यांच्याच मुखातनं आपण 18 दिवस वैदिक वाङ्मय उपनिषद ऐकलं, त्यामुळे आपल्या जीवनामध्ये एक विलक्षण अदृष्ट निर्माण झालं. एक ना एक दिवस आयुष्याच्या मृत्यूच्या अवहितपूर्व क्षणी प्रत्येकाला आत्मसाक्षात्कार झाल्याशिवाय राहू शकत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि उपनिषदाच्या अष्टादशाच्या सांगते निमित्तानं हे काल्याचं कीर्तन आहे. परवा स्वामीजींना म्हटलो की
या कार्यक्रमाची सांगता काल्याच्या कीर्तनाने होत असते. स्वामी जी म्हणाले, ओ क्या होता है? काला मतलब क्या होता है? मैंने कहा कि स्वामी जी, भगवान श्री कृष्ण ने, भगवान परमात्मा ने बाल समय में गोकुल वृंदावन में जो लीला किया है, जो वर्णन किया है, जो भक्तों के साथ साहचर्य किया है, उन सभी प्रासंगिक अनुभूति का वर्णन जिस कीर्तन के माध्यम से होता है उसी को काला कीर्तन बोलते हैं. विठ्ठल 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 विठ्ठल. स्वामी जी बोले, तो क्या फिर हमें भी आना पड़ेगा? मैंने कहा, स्वामी जी ऐसी बात नहीं है, आप जिस जगह पर रहते हैं वैसे ही सुन सकते हो. अच्छा अच्छा अच्छा, इस या शब्दाने त्यांनी मला सांगितलं, विठ्ठल 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 विठ्ठल. आणि हे काल्याचं कीर्तन म्हणजे वेगळं काही नाहीत. जे आपण 18 दिवस उपनिषदांच्या मध्ये ज्या तत्वाचं विश्लेषण आपण ऐकलं, की जे वाणीच्या पलीकडे आहे, मनाच्या पलीकडे आहे, बुद्धीच्या पलीकडे आहे, स्पर्शाच्या पलीकडे आहे, पंचविषयाच्या अतीत आहे, त्याला ट्रान्सेंडेंटल थिंग्स ऑफ द रियालिटी असं म्हणतात. सगळ्यांच्या पलीकडे असणारं जे तत्व आहे ते तत्वच मूर्त रूपानं गोप गोपिकांच्या बरोबर खेळायला लागलं आणि त्याचं वर्णन करणं म्हणजे काल्याचं कीर्तन. विठ्ठल 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 विठ्ठल. उपनिषदामध्ये ते काय सांगितलेलं आहे? जेव्हा आपण छांदोग्य उपनिषद बघितलं किंवा बृहदारण्य उपनिषद बघितलं, त्यामध्ये असे काही मंत्र आहे, नान्यत पश्यति, नान्यत शृणोति, नान्यत विजानाति, तद्भूमा. जे अन्य पाहिलं जात नाही, अन्य ऐकलं जात नाही, अन्य श्रवण केलं जात नाही, असं जे काही तत्व आहे ते तत्व म्हणजे भूमा आहे, ते तत्व म्हणजे ब्रह्म आहेत. आणि जे नान्यत पश्यति, नान्यत विजानाति, नान्यत शृणोति, तत् अमर्त्यम, ते अमर्त्य आहे, ते मर्त्य आहेत. जे संसाराच्या विषयी ऐकलं जातं, बोललं जातं, पाहिलं जातं, परंतु तो परमात्मा सगळीकडे जेव्हा पाहिला जातो तर पश्यन्नेव मनवानाः. उपनिषदामध्ये आपण सगळे शब्द ऐकले आहे. छांदोग्य उपनिषदामध्ये पश्यन्नेव मनवानाः. नंतर आत्मरतिः, आत्मक्रीडाः, आत्ममिथुनाः, आत्मानंदाः, स स्वराड भवती. ज्या शब्दांचं वर्णन ऐकलं की तो आत्मरती होत असतो, आत्मक्रीडा असतो, आत्ममिथून असतं, आत्मानंदामध्ये रममान असतो, असा जो महात्मा आहे, अशा महात्म्याचं वर्णन किंवा असे महात्म्याचं जीवन म्हणजे गोपिका आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि या छांदोग्य उपनिषदातल्या श्रुतींचा अनुवाद जर आपण तुकोबारायांच्या या संत वाङ्मयाच्या गवळणीमध्ये पाहिलात की त्यामध्ये उपनिषदातले मंत्र आहे तो परमात्मा, बाहेर आहे तो परमात्मा, आत आहे तो, इकडे आहे तो, तिकडे आहे तो, खाली आहे, पलीकडे आहे, याच भूमिकेचं गवळणीच्या रूपाने जेव्हा संत वर्णन करतात तो परमात्मा आतही आहे आणि बाहेरही आहे, तो आतही कोंडला आहे आणि बाहेरही कोंडलेला आहे. आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले, हरीने घरी कोंडिले, हरीने घरी कोंडिले. आत हारे बाहेर हारे, कोंडिले. आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले, हरीने घरी कोंडिले, हरीने घरी कोंडिले. आत हरी
हरिने घरी कोंडिले हरिने घरी कोंडिले. म्हणजे निरुपाधिक पद्धतीने उपनिषदांनी ज्या ब्रह्माचं, ज्या आत्म्याचं, ज्या चेतन तत्वाचं वर्णन केलेलं आहे, असं निर्गुण निराकार असणारं तत्व, त्या तत्वालाच जेव्हा कृपेची उपाधी प्राप्त झाली, करुणेची उपाधी प्राप्त झाली, दयेची उपाधी प्राप्त झाली, कृपेची उपाधी प्राप्त झाली, तेव्हा त्याला श्रीकृष्ण असं म्हणायला लागले. विठ्ठल 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 विठ्ठल. उपनिषदाची पूर्णाहुती ह्या संबंधानं एक वाक्य जर सांगितलं अतिशय महत्वाचं ठरेल. आपण ह्या उपनिषदाच्या मध्ये अनेक कथा ऐकल्या. त्या कथांच्या मध्ये अशी एक कथा ऐकली की आपण सगळ्या देवता तिथे आल्यात, अग्नी आली, वायू आला आणि त्या सांगितलं की तू कोण आहे, मी जातवेद आहेत, मी अग्नी आहेत, असं असं करत करत प्रत्येकाने सांगितलं गेलं आणि कोणीही त्या तत्वाच्या पुढे गवताची काडी सुद्धा उचलू शकलं नाहीत. शेवटी इंद्र आला आणि इंद्र आल्याबरोबर ते तत्व अदृश्य झालं. नंतर पार्वती माता प्रगट झाली, ती ब्रह्मविद्याच आहेत आणि ती ब्रह्मविद्या जेव्हा प्रगट झाली तेव्हा त्या ब्रह्मविद्येचा स्पर्श इंद्राला झाल्यामुळे सगळ्या देवतांच्या मध्ये इंद्र हा सर्वश्रेष्ठ ठरला. विठ्ठल 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 विठ्ठल. किंबहुना अशा उपनिषदी कथांच्या मध्ये ज्या देवतादिकांनी ज्या तत्वाला स्पर्श केला, ज्या तत्वाची पूजा केली, ज्या तत्वाची स्तुती केली, किंबहुना ज्या शास्त्रांनी, ज्या उपनिषदांनी ज्या तत्वाची एक अनुकरण केलं, निळोबाराय म्हणतात इंद्र, चंद्र, महेंद्र हे सगळे देवता, श्रुती, शास्त्र या सगळे वाङ्मय ज्याची उपासना करतात ते तत्व आमचा भगवान श्रीकृष्ण आहे. इंद्र चंद्र महेंद्र यातेची पूजिती, श्रुती शास्त्र श्रुती शास्त्र तेही ध्यानी आराधते, सिद्ध मुनी ध्यानी महासिद्ध मुनी ध्यानी आराधिते. निळा म्हणे तो हा जोडला सांगाती वो, ऐशा गवळणी त्या बोलती परस्परे, ऐशा गवळणी त्या बोलती परस्परी. चंद्र महेंद्र यातेची पूजिती, श्रुती शास्त्र तेही सांगाती वो. इंद्र चंद्र महेंद्र यातेची पूजिती, श्रुती शास्त्र तेही यातेची स्तविती, महासिद्ध मुनी ध्यानी आराधिती. निळा म्हणे तो हा जोडला सांगाती वो. म्हणजे जे आपण 18 दिवस ऐकलं तेच मूर्तरूपण आमच्या डोळ्यासमोर जेव्हा दिसायला लागलं, त्याला आम्हाला स्पर्श करता यायला लागला, तो ब्रह्मसंस्पर्श आहेत. त्या तत्वाचं विश्लेषण तत्व मूर्तरूपानं आकाराला आलं म्हणजे तो भगवान श्रीकृष्ण आहे आणि त्याचं वर्णन करणं हाच काल आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणखी काला आणि उपनिषद यांचा संबंध लावायचाच ठरला म्हणजे आहेच, तो लावायचा म्हणजे आहेच. चिंतनाच्या भूमिकेने बघायचा ठरला तर असं करता येईल. उपनिषदामध्ये एक मंत्र आहे, कठोपनिषदामध्ये आहे आणि मंडूकोपनिषदामध्ये पण आहेत की आत्मा जो आहे ना, नायम आत्मा प्रवचनेन लभ्य न मेधया न बहुना शृणोती श्रुतेन न बहुना श्रुतेन. तो याने प्राप्त होत नाही, त्याने प्राप्त होत नाही, त्याने प्राप्त होत नाही, मग कशाने प्राप्त होतो?
ज्याने त्या परमात्म्याचं वरण केलं आहे, यम एव एष वृणुते, ज्याने त्या परमात्म्याचं वरण केलं आहे त्याला तो परमात्मा त्याच्या समोर प्रगट होतो. आणि म्हणून त्या गोपिकांनी आपल्या जीवनामध्ये सगळ्यांचा त्याग केला आणि फक्त परमात्म्याचंच वरण केलं. त्यामुळे योग्यांना न दिसणारा परमात्मा त्यांच्या समोर प्रगट झाला. हा प्रेमाचा महिमा आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. मग उपनिषदांना विचारलं, अहो सगळ्या ऋषींना विचारलं, आम्हाला एका शब्दात सांगा फक्त. आता हे सगळ्यांचे जे मंत्र आहेत, उपनिषदाचे मंत्र आहेत, या सगळ्या मंत्राचा एका वाक्यात असं एक साराव सांगता येईल का की ज्याच्याद्वारे आम्हाला ते केल्यानंतर त्या परमात्म्याची निश्चित प्राप्ती होईल. तर उपनिषदामध्ये मंत्र आहे, अनन्य प्रोक्ता गतिरत्र नास्ते. त्या परमात्म्याशी अनन्य होणं, त्या परमात्म्याशी एकरूप होणं, त्या परमात्म्याशी तदाकार होणं, हे एकमेव माध्यम आहे त्या परमात्म्याच्या प्राप्तीचं. विठ्ठला 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 विठ्ठला. त्यांनाच नाही, नारदांना जरी विचारलं, नारद म्हणतात तेच, तत्प्राप्य तदेव अवलोकयति तदेव भाषयति तदेव शृणोति. त्याचंच श्रवण, त्याचंच मनन, त्याचंच चिंतन, त्यालाच पाहणं. जिकडे तिकडे तो परमात्मा दिसायला लागलेला आहे. माझ्या आईमध्ये, वडिलांच्या मध्ये, घरामध्ये, दारामध्ये, सगळं प्रपंचामध्ये तो परमात्म्याचीच व्याप्ती मला अनुभवायला यायला लागलेली आहे. सर्वम खलुविदम ब्रह्म. विठ्ठला 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 या सगळ्या गुरुवरांना खरं म्हणजे डोक्यावर घेऊन उभं राहायला पाहिजे आम्ही, आणि त्यांच्यासमोर उभं राहण्याची पाळी येते. हे आमचं औदात्य आहेत, उद्धटपणा आहेत. पण काय करावं, कधी असा प्रसंग येतो की त्यावेळेस हाही म्हणता येत नाही, नाही म्हणता येत नाही. हाही म्हणण्याची सोय आणि नाही म्हणण्याची सोय नाही. पण काय करावं आता, ईश्वराचीच काही विलक्षणता असेल तर मी तरी काय करणार. हेची पाहत होतो आम्ही. विठ्ठला 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 म्हणजे ह्या सगळ्या चिंतनावरून संत वाङ्मय आणि वैदिक वाङ्मय हे वेगळं नाहीच. किंवा असं म्हणता येईल, सगळ्या वैदिक वाङ्मयाचं सुलभीकरण म्हणजे संत वाङ्मय आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. आणखी एक मंत्र आठवलाच म्हणून सांगतो. या उपनिषदांच्या मध्ये एक असा मंत्र आहे, अप्रमत्तेन योगेन शरवत तन्मयो भवेत. जर त्या परमात्म्याचा आत्मसाक्षात्कार करायचा असेल तर शरवत तन्मयो भवेत. ज्याप्रमाणे योद्धा अचूक आपले साध्याने बघतो आणि एकदम तदाकार होऊन आपलं जे साध्य आहे त्या ठिकाणी बाण मारतो आणि एकरूप करतो तो, त्याप्रमाणे आपलं जे मन आहे ते मन परमात्म्याशी एकरूप करणं म्हणजे परमात्मामय होणं. नारद महर्षींना विचारलं, तेच सांगतात तन्मया. उपनिषदांना सांगितलं तेच, नारदांना विचारलं तेच, माऊलीने संतांना विचारलं तुमचं काय म्हणणं आहे. आम्ही ते सांगतो म्हटले. आम्ही त्या परमात्म्याला पाहायला गेलो आणि जाता 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 त्या परमात्म्याशी तन्मय झालो. निरखित निरखित देव निरखित निरखित गेली, निरखित निरखित गेली. पाहे तव तन्मया झाली
निरखित निरखित गेले हो, पाहे तव तन्मय झाले हो. म्हणजे तन्मयता, अनन्यता ही जितकी अध्यात्मामध्ये जवळची आहे तितकीच व्यवहारामध्ये आहेत. किंबहुना समान वाक्य जर सांगायचं ठरलं तर व्यवहारातला आनंद देखील तन्मयतेशिवाय घेता येत नाही. तर मग जे मनबुद्धीच्या पलीकडे असणारं जे तत्व आहे ते विक्षेप चित्ताला अनुभवता येईल का? अनुभवता येणारच नाहीत. म्हणजे व्यवहारातलाही अनुभव घेण्याकरता तन्मयता लागते, व्यवहारातलाही अनुभव घेण्याकरता अनन्यता लागते, आणि प्रेमातला अर्थात भक्तीतला, ज्ञानातला अनुभव घेण्याकरताही तन्मयता लागते. मग वेदांताच्या भाषेमध्ये तुम्ही आत्माकार वृत्ती म्हणा, अखंडकार वृत्ती म्हणा, ब्रह्माकार वृत्ती म्हणा, वेदांताच्या भाषेमध्ये, भक्तीच्या भाषेमध्ये तन्मय होणा, आणि आणखी जर व्यावहारिक भाषेमध्ये म्हटलं की तो प्रेमात वेडा झाला म्हणा. विठ्ठल 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 म्हणून हे खरं पागल झालेल्या माणसाचं काम आहे. सगळ्यांचा त्याग करून ज्याच्या दिशेने जायचं ते माहिती नाही, तो रस्ताही माहिती नाही. डॉक्टर महाराज सांगतात की तो रस्ताही अपरिचयाचा आहे आणि ज्याला भेटायचं तोही अपरिचयाचा आहे. काय वाक्य आठवतं तुम्हाला महाराजांचं? हा, अनोखा रस्ता आणि अनमिला साजन. विठ्ठल विठ्ठल रस्ताही अपरिचित आहेत आणि ज्याला भेटायचं तोही माहिती नाही, तरी देखील त्याच्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणारे माणसं ही वेळी नाही तर काय म्हणावं लागेल? विठ्ठल त्यांना विचारलं आता ठीक आहे पण पुढचं काय, आणखी पुढचं काय, आणखी पुढचं काय? ते म्हटले आम्ही ज्याच्याकरता वेड झालो त्याच्यासाठी वेड होण्याकरता एक जन्म नाही अनेक जन्म घेण्याची पाळी आली तरी चालेल. अभंगाचं पहिलं टोक. उपजोनिया पुढती येऊ, उपजोनिया पुढती येऊ, उपजोनिया पुढती येऊ, उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. त्यांना विचारलं इथं ठीक आहे पण पुढे काय करणार? तुकोबाराय म्हणतात आम्ही पुढे तेच करणार आहोत जे आम्ही आत्ता करत आहोत ते. आम्ही काही वेगळे नाहीत. भूतकाळात वेगळं करत होतो, वर्तमान काळात वेगळं करत आहेत आणि भविष्यकाळात काहीतरी वेगळं करणार आहे असं नाही. अन्यत पश्यती अन्यत विजानाती अन्य शृणोती नाहीत. आम्ही तेच पाहणार जे पाहिलं होतं, आम्ही तेच करणार जे आम्ही केलं आहेत आणि आम्ही जे करत आहोत तेच भविष्य काळामध्ये करणार आहोत. म्हणजे आमचा वर्तमान काळ, आमचा भूतकाळ आणि आमचा भविष्य काळ एकच असणार आहे, तो फक्त परमात्म्या करताच. विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय तुम्ही तसं बोलता पण तसं काही केलंय का? तुम्ही तसं केलंय का कधी पूर्वी? तुकोबाराय म्हणतात जेव्हा जेव्हा भगवंताचे अवतार झाले तेव्हा त्यांच्या बरोबर मी होतोच. जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर, तुका त्याचे बरोबर
त्याचे बरोबर हा कळलं आम्हाला. तुमच्या म्हणण्याचा आशय कळाला की जेव्हा जेव्हा भगवंतानी अवतार घेतला तेव्हा त्यांच्याबरोबर तुम्ही होताच. तुम्हाला काही आठवतं का काही पूर्वीचं? असा प्रश्न विचारलाय अर्जुनाने. देवा तू तर केव्हाच आणि आता सांगतो, हे कसं काय? भगवंताने सांगितलं मी सगळं जाणतो, तू जाणत नाही ना. त्वं वेत्थ परंतप, तू जाणत नाहीस. पण तुकोबरायांनी विचारल्यानंतर सांगितलं मला सगळं आठवतं. निद्रा करीता होतो पायी सवेची लंका घेतली ताई हा वानर गोवळ गाई वानर गोवळ गाई सवे चारीत फिरत सो तारी तो फिरत असो. सवे चारीत फिरत सो तारी तो फिरत बोला मनोनी भिन्न भेद नाही. मनोनी भिन्न भेद नाही मनोनी भिन्न भेद नाही. मनोनी भिन्न भेद नाही. आमच्या बोलण्यात एक वाक्यातही याचा विश्वास पटला ना तुम्हाला? म्हटले हो आता पटला, पण थोडक्यात सांगा ना आणखी. काय सांगायला सगळ्यांना माहितीच आहे. तरी सुद्धा प्रल्हादाच्या रूपानं जेव्हा हिरण्यकश्यपू प्रल्हाद यांच्यामध्ये जर आपण पाहिलं तर प्रल्हाद हा तोच अवतार आहेत. नंतर पुढे तोच प्रल्हाद रामप्रभूच्या अवतारामध्ये अंगत झाला की ज्याने राम लांब असतानाच प्रतिज्ञा केली, जर तू माझा पाय उचलला तुझ्या शक्तीनं तर सीता तुला बक्षीस. जसं कायच्या मालकीचीच आहेत. पण प्रभूच्या वरती अंतःकरणामध्ये किती विश्वास, ज्याने संपूर्ण पृथ्वी आपला आधार जो आहेत शेषाने केली आहेत आणि शेषालाही आधार असणारा तो परमात्मा माझा आहे आणि तो माझ्या अंतःकरणामध्ये आहेत. जेव्हा मी पाय रोवून उभा आहेत त्या ठिकाणी त्रैलोक्याचं वजन त्या पायामध्ये आहेत. जर उचललं ना तर सीता तुला बक्षीस आहेत. किती प्रभूच्या विषयी अंतःकरणामध्ये प्रेम, विश्वास आणि श्रद्धा. तेव्हाही मी तिथे होतोच ना. विठ्ठल 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 इतकंच नाही तर भगवान श्रीकृष्णाने जेव्हा गोकुळामध्ये अवतार घेतलात, 2 शिष्यांच्या पैकी शेवटच्या वृद्धापकाळामध्ये जो शिष्य आहेत ज्याच्याकरता तत्वज्ञानाचा उपदेश करण्याकरता श्रीमद भागवत या ग्रंथाची निर्मिती झाली आहे, त्या ठिकाणी उद्धवाच्या रूपाने कोण आहे? मीच आहे ना. इतकंच नाही तर पुढे तोच परमात्मा जेव्हा विटेवरती उभा राहिला तेव्हा त्याच्या सेवेसाठी, त्याला दूध पाजण्यासाठी मी नामदेव महाराज म्हणून आलोच ना. इतकंच नाही तर पुन्हा या ज्ञानोबारायांची आणि नामदेव महाराजांची ख्याती पसरवण्याकरता कळस रूपानं तेच नामदेव महाराज जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा तेथून या विठ्ठल विठ्ठल म्हणून आतापर्यंत जेव्हा जेव्हा भगवंतानी अवतार घेतला तेव्हा तेव्हा मी होतोच. पण इथून पुढे सुद्धा उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. त्या ठिकाणी अनेक प्रश्न आहेत. सगळे जाणकार आहेत, फक्त काहीतरी बोलायचं म्हणून बोलत असतो. विठ्ठल विठ्ठल जन्म मृत्यूचं दुःख काय कमी आहेत का? त्या गर्भोपनिषदामध्ये जर आपण वाचलं तर दुःखाच्या ज्या काही आकांतता त्या गर्भाच्या आहेत त्या आपल्याला ऐकायला भेटतात, पाहायला भेटतात. किंवा त्याच
गर्भोपनिषदाचं सार तुकोबारायांच्या अभंगामध्ये आहे. काय सांगू गरिबीची यातना मज भोगिता नारायणा. पण एवढं असलं तरी सुद्धा जर देवा तुझ्या नामाचा उच्चार माझ्या वाणीतनं होत असेल आणि तुझ्या नामाचा महिमा गाणारे भक्त जर मला त्यांचा सहवास भेटत असेल तर तो गर्भवास मी पुन्हा पुन्हा घ्यायला तयार आहेत. घेईन मी जन्म याजसाठी देवा, घेईन मी जन्म याजसाठी देवा, कर्ण सेवा साधावया. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी. त्या भगवंताच्या प्रेमासाठी आम्ही पुन्हा 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 जन्म घ्यायला आमची तयारी आहेत. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की पुन्हा जन्माला येईल आणि पुन्हा काय करील. ज्या ठिकाणी आम्ही आता उपनिषद ऐकलं त्यामध्ये जीव परमात्म्याचं ऐक्य हाच या सगळ्या उपनिषदांचा विषय आहे असं 18 दिवसाच्या प्रवचनाच्या पहिल्या आणि उपांत्य जे उपक्रम आणि उपसंहार या सगळ्या प्रवचनाच्या माध्यमातून स्वामीजीने हे सांगितलं. देखो भाई जीव और परमात्मा एक है और उनका प्रतिपादन करने के लिए हे सब उपनिषदों की रचना है. आणि हेच सार जे आहे की हाच जीव आणि परमात्म्याचं ऐक्य हा जो काला आहे ना हाच काला खाण्याकरता आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येऊ. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. शंकराचार्यांचं एक श्लोक आहे. श्लोकाचा अर्थ असा आहे की शब्द असे आहे निषिद्धे निखिलोपाधीन. सगळ्या उपाधींचा निरस केल्यानंतर नेती नेती ती वाक्यता हा परमात्मा असा नाही असा नाही असा नाही असा नाही. निषिद्धे निखिलोपाधीन नेती नेती ती वाक्यता. आणि मग काय म्हणायचंय तुम्हाला. जीवात्म परमात्मयो हो. त्या सगळ्या उपाधींचा निराश करत 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 गेल्यानंतर सर्व निषदावधी भूत जे तत्व आहे ना श्वेतकेतू तत्वमसी. असं एक वेळेस नाही 2 वेळेस नाही 9 वेळेस उपदेश केला. हा जीव आणि परमात्म्याचं ऐक्य हाच काला आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अहो म्हटले मग हा काला खाण्याकरता इथं काय गरज आहे. जा ना तिकडे. कुठे वैकुंठामध्ये गेलही असतो तुकाराम म्हणतात. पण काय करू. वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे. वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ कवळ काही काल्याचे. तो ऐसे नाही. वैकुंठामध्ये असे आहे का. एक नाही 3 गुरुवर या ठिकाणी उपस्थित असावे. त्यामुळे ते म्हणतात वैकुंठी तो ऐसे नाही. तिथं असं नाही. तिथं कोणीतरी गुरुच भेटणं मुश्किल आहे त्या ठिकाणी.
जेव्हा ब्रह्मदेवाचा सगळा प्रलय काल जाईल, महाप्रलय येईल, त्यावेळेस ब्रह्मदेवाला वाटेल की सगळ्यांना बोला चला रे या इकडे. मग तेव्हा ब्रह्मदेव तत्वमसी महावाक्याचा उपदेश करतील. आणि तिथेही स्वर्गामध्ये ब्रह्मदेव लोकांमध्ये असं आहे, जर हा ब्रह्मोपदेश ऐकल्यानंतर इतक्या दिवस भोगामध्ये लोळणाऱ्या त्या लोकांना आता हे तत्वमसी आणि अहम ब्रह्मास्मी हे रुचत नाही. ते म्हटले ब्रह्मदेवा, हा उपदेश आम्ही ऐकलेला आहे, हा तुमचा तुम्हाला राहू द्या, आमचा आम्ही बघतो. आणि मग खंती ते न करा, तिथून सुद्धा खाली यावं लागतं. पण इथं असं आहे की आम्हाला कालाही खाता येतो आणि तो परमात्मा प्रत्यक्ष वैकुंठातून या ठिकाणी आलेला आहे. देवाचा आणि भक्ताचा संगम, देव भक्त आणि नाम या तिघांचा त्रिवेणी संगम या ठिकाणी असल्यामुळे आम्हाला वाटतं या ठिकाणीच काला खावा. विठाला 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 विठाला. आणखी काय बरं, आम्ही वैकुंठालाही जाऊ, पण वैकुंठामध्ये अनेक प्रकारचे दोष आहेत म्हटले. काय आहे त्या ठिकाणी? 4 मुक्ती आहे, सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. माणसं हे सगळे पृथ्वीवरून वरती गेले असल्यामुळे माणसं कुठेही जाऊ द्या, त्यांची प्रवृत्ती ती घेऊन जातातच. विठाला 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 विठाला. माणसं कपडे बदलतात, जागा बदलतात, स्थळ बदलतात, वेळ बदलतात, प्रवृत्ती जी आहे तीच. विठाला विठाला मग बघा ना, ज्ञानोबा म्हणतात की तेणे मुक्ती चारी साधिल्या, तो 4 मुक्ती त्यांना प्राप्त होतात. पण सलोकता, काही लोक असे आहेत, घाई गर्दी केली आणि पटकन परमात्म्याची पूजा अर्चा करून त्या सलोकाला गेलेत. वा वा, तुम्ही खालीच आहेत, आम्ही पोहोचलो की नाही, तुम्ही खालीच आहे, आम्ही पोहोचलो की नाही. लगेच वर गेलेले लोक खालच्या लोकांचा द्वेष करायला, काय खंती ते न करा, आम्ही आता पोहोचलो आहोत सलोकता. पण त्याच्यानंतरचे काही जिज्ञासू आणखी त्यापेक्षा तीव्र जिज्ञासू होते, त्यांनी आणखी पूजा अर्चा केली आणि ते परमात्म्याच्या आणखी जवळ गेले. समीपता. आणि आता ज्यांना ते म्हणत होते खंती ते न करा, ते भगवंताच्या जवळ गेलेत आणि हे फक्त त्या लोकांमध्ये गेले, आळंदीमध्ये गेलेत. आणि काही लोक प्रत्यक्ष पांडुरंग स्मृतीमध्ये त्यांनी प्रवेश केला. आता आम्ही आलो का नाही जवळ स्वामीजींच्या? आम्ही जवळ आहोत का नाहीत? म्हणजे त्या लोकाला गेलेले आणि त्या परमात्म्याच्या जवळ गेलेले, परमात्म्याच्या जवळ गेलेले लोक म्हणायला लागले आम्ही जवळ आहेत. आणि ते म्हणायला लागले मागून आला पुढे गेला. कळतं का काय? आमचा शंभडा बोरगा हा आमच्या पाठीमाग आला, कुठेतरी पाहत होतो आम्ही त्याला, लगेच तिथं जाऊन पोहोचला. काय आहेत त्या ठिकाणी? दोष आहे, सलोकता, समीपता. आणि काही तर त्याच्याही पुढे गेले. त्यांनी परमात्म्यासारखंच रूप धारण केलं. स्वरूपता, सशंक चक्रम, सकिरीट कुंडलम, सपीत वस्त्रम, त्या पद्धतीने तिथं आणखी जवळ गेले. दिसायला वेगळं दिसायला काही भाग नाही. अहो, यांच्या स्वरूपाचं वर्णन करण्याकरता जेव्हा लक्ष्मी ओवाळायला गेली, तिलाही भ्रम पडला. आता हे सगळे हे तर आमचे हे कोण? सगळे यांच्यासारखेच दिसतात, आता आमचे हे कोण? पण ज्यांच्या वक्षस्थळावरती भक्ताचं पदचिन्ह आहेत त्यावरून त्यांनी ओळखलं. किंवा त्याच्याही पेक्षा काही स्वरूपात जातात, पण तिथे गेल्यानंतर सुद्धा यांच्यामध्ये फरक पडत असल्यामुळे तुकोबराय म्हणतात आता तिथे नकोय, आम्हाला पुन्हा खाली यावं लागणार आहे. आणि खाली आल्यानंतर काय करणार आहे? आमच्या मनामध्ये कोणाविषयी द्वेष राहणार नाहीत, मत्सर राहणार नाहीत. जे कोणी भेटेल ते परमात्म्याचेच रूप आहे. आम्ही मोठ्या उदारतेने आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालेला काला एकमेकाच्या मुखामध्ये देण्यामध्ये जो आनंद प्राप्त होईल तो आनंद तिथे नाहीत. एकमेका देऊ मुखी सुखे घालू मारी वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. एकमेका देऊ मुखी सुखे घालू मारी वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. एकमेका देऊ मुखी सुखे घालू मारी, सुखे घालू मारी, सुखे घालू मारी. एकमेका देऊ मुखी सुखे घालू
करणार तुम्ही त्या ठिकाणी? अहो, आम्हाला भेटलेला जो काही काला आहे ना, तो एकमेकांच्या मुखामध्ये आम्ही घालू. सर्वांना माहितीच आहे, फक्त पुनरुच्चार करतो की दानवांना सांगितलं की तुम्ही एक पंक्ती बसल्या गेल्यात आणि सांगितलं आपल्या मुखाने घास घ्यायचा नाही आणि जेवण करायचं. सगळ्यांच्या पंक्ती बसल्या, परंतु दिवस निघून गेला पण एकाही त्या राक्षसाला हात न वाकावता खाता आलं नाहीत. सगळ्यांच्या हाताला त्या कामटा बांधल्यामुळे आणि सांगितलं आपला हात न वाकावता हे तुम्ही खाल्लं पाहिजे. सगळ्यांनी प्रयत्न केला आणि तो वाकवण्याचा प्रयत्न केला, मोडण्याचा प्रयत्न केला. सगळ्या राक्षसांना वाटलं आता जास्त प्रयत्न केला तर दोन्ही हात मोडण्याची शक्यता आहे, तरी त्यांना काही खाता आलं नाहीत. मग देवतांना बोलवलं, तुम्ही काय करणार? त्यांच्या हाताने त्या कामट्या बांधल्या गेल्या आणि सांगितलं तुम्ही जेव्हा बरं बसल्याबरोबर वदनी कवळ घेता नाम घ्या श्री आरीचे, होतो ना होतं कुठे तोच. त्याने समोरचा आपल्या ताटावरचा तो घास घेतला आणि समोरच्या मुखात घातला, खा ना. इतक्या प्रेमाने दिल्याबरोबर त्याने घास उचलला, तू खा ना. सगळ्यांनी पाहिलं, तू खा ना, तू खा ना. एकमेकाच्या मुखामध्ये घालायला लागले. तो आता पोट भरलं, घे 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 घे, सुखे घालू हुंबरी आपण म्हणतो ना, घे आणखी घे आणखी घे आणखी घे, सुखे घालू हुंबरी. जर एका आपल्या ठिकाणी असणारा जे काही थोडं काही असेल ते देण्यामध्ये दुसऱ्याला किती आनंद आहे हे दिल्याशिवाय कळत नाही. विठाला 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 विठाला. आणि म्हणून काला म्हणजे काय आहे? ज्याला दुसऱ्याला देण्याची सवय लागते. काहींच्या लोकांचं म्हणणं आहे आम्हाला त्यामध्ये आवडच नाही, खरं सांगायचं म्हटलं तर. त्या लोकांना खाऊ घालण्यातही आवड नाही, त्यांची सेवा करण्यातही आवड नाही. मग आवडच नसेल तर काय करण्यात अर्थ आहे, असा त्यांचा प्रश्न असतो. बऱ्याच शिक्षित आणि अशिक्षित आणि कुसुशिक्षित सगळ्यांचाच प्रश्न आहे असा की आम्हाला आवड नाही, मग आम्ही काय करायचं, कशाला जायचं ते आळंदीला, कशाला विनाकारण ते डोकं टेकवायचं त्या माणसांच्या अनोळखी माणसांच्या पायावरती, आणि काय आहे त्या पायात एवढं असं असं ते म्हणायला लागतात. आणि मग आम्हाला नाही आवडत ते, नाही नाही आम्हाला नको येते, आम्ही लांब असलं बरं आहे. पण नेम असा आहे, तुम्ही करायला तर सुरुवात करा. कृतीने करत 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 त्यामध्ये भावनेचाही प्रवेश होईल, आणि एकदा की भावना निर्माण झाली की कृतीच्या द्वारे भाव उत्पन्न होईल, आणि मग ती कृती आणि भाव दोन्ही एकत्र झाला की तुमचं जीवन हे ज्ञानमय होऊन जाईल. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून आपल्याला जर विचारसागर येत असेल तर तुम्ही शिकून घ्या, पंचदशी येत असेल तर ते तुम्ही शिकून घ्या, म्हणजे ज्याला येत असेल त्यांनी. आम्हाला फक्त चालीच येतात तर हनुमंत महाराज मत्यांसारखे आहेत की घ्या चाली घ्या तुम्ही. आम्हाला फक्त पावल्याच येतात, पावल्या शिका तुम्ही. आम्हाला वाजवता येतं, वाजव ते शिका तुम्ही. तुम्हाला जे जे येतं ना घे घे घे. डॉक्टर महाराजांनी तर त्या विचारसागराच्या मध्ये सांगितलं की तुम्ही सगळ्यांनी आलंच पाहिजे आलंच पाहिजे आलंच पाहिजे आलंच पाहिजे. ते म्हणतात आम्ही नाही येणार आम्ही नाही येणार. तरी सांगितलं आलाच पाहिजे. कारण का की मी आनंद घेतल्यानंतर मला जो आनंद झाला आहे तो आनंद तुम्हालाही व्हावा. आपण सारखे करत तात्काळ दिल्याने काय होतं हे दिल्याशिवाय कळत नाही. विठाला 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 विठाला. आम्ही अनंत अवतार घेतले, काला खाला संतांच्या सहवासामध्ये राहिलो आणि आमचं जीवन आता कसं झालं वाळवंटासारखं. तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे वाळवंट. बरवे नीट उत्तम, बरवे नीट उत्तम, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही.
असं आहे का बरं? कसं? कोणत्याही विद्यापीठामध्ये, मग ते इंडियातलं असो किंवा फॉरेनमधलं असो, कोणत्याही संतांचं तिथे नावही नाही. यांनी PhD केली आहेत, कोणी M.Com केलं आहे, B.Com केलं आहे, काहीच नाहीत. हो म्हटले सगळे संत हे अशिक्षित होते, त्यांना पाद पुरवणारा शब्द काही सापडेना, आणि म्हणून काही निमित्तानं होईना का काहीतरी शब्द पूर्ण करायचा असेल म्हणून त्याने बरोबर, नीट आणि उत्तम हा शब्द वापरला आहे. ते का? आम्ही नीटही त्याच अर्थाने वापरतो, बरोबरही त्याच अर्थाने वापरतो, आणि उत्तमही त्याच अर्थाने वापरतो, आणि आम्ही स्वतःला चांगले साहित्यिक समजून घेत असू. आणि मग जर संत वाङ्मयाच्या ह्या पदांचा अर्थ जर कळत नसेल तर स्वतःला साहित्यिक म्हणण्यातही काही अर्थ नाहीत. कारण का? जर तीनही पद आम्हाला सारखेच वाटत असतील तर वेडीला सासरही सारखं आणि माहेरही सारखं. विठाला 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 विठाला. जितकं उपनिषद वाङ्मय हे रहस्यात्मक आहे तितकंच संत वाङ्मय सुद्धा रहस्यात्मक आहे. आणि म्हणून उपनिषदांच्या मध्ये असं एक विधान येतं शेवटी, आचार्यवान पुरुषो वेद. वेद ज्यांना श्रीगुरूंचं साह्य लाभलेलं आहे त्यालाच त्या परमात्म्याची ओळख होते, त्या परमात्म्याची प्राप्ती होते. आणि संत वाङ्मयामध्ये काही वेगळं आहे का? काही. तिथे सुद्धा 4-4 वर्ष अशा श्रेष्ठ महापुरुषांच्या चरणारविंदी आपलं जीवन समर्पितच करावं लागतं ना. विठाला 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 विठाला. पण आपल्या वारकरी तत्वज्ञानामध्ये एक मोठी अशी विशालता आहे की 4 वर्ष सुटल्यानंतर तो विद्यार्थी आहे, त्याची लायकी नसे ना काही, पण ते गुरुवरे म्हणतात नाही हा आता आमच्या योग्यतेचा आलाय, आमच्या जवळ आलाय, त्याला जवळ बसून घेतात, त्याच्याशी प्रेमाने बोलतात, बंधुत्वाने बोलतात. पण इतर ठिकाणी गेलं ना तर नाही. अभी महामंडलेश्वर जी है उनके सामने नहीं जाना चाहिए, जिस पद्धत से भाषा बोलनी चाहिए वो नहीं बोलता है. हे जो आचारसंहिता आहे, जो एटिकेट्स आहे ते त्यांना शेवटपर्यंत पाळावे लागतात, आणि काही गोष्टी नाही करता येत. चुकलं तसा माफ करा. विठाला 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 विठाला. पण आमचे गुरुवाड एवढे मातृ हृदय आहेत. आणि खरंच महाराज, जर आता इथं कीर्तन चालू असताना एखादा महामंडलेश्वर आला असता तर कुठे बसू शकला असते ते? वक्ता जिस आसन पण हो उस आसन के समान आसन हो तो ही महामंडलेश्वर वहां बैठ सकता है. बरोबर आहे की नाही? त्याच्यापेक्षा खाली आसन असेल तर बसतच नाही, ते निघून जाईल, हम असे चले जाएंगे. पण ह्या वारकरी तत्वज्ञानाची विशालता, मातृहृदय एवढे आहेत. अरे हा उभा राहिला तर माझंच पोरगा आहे ना, माझ्या डोक्यावर बसलं तरी काय माझंच आहे, काय बोलण्याचा संबंध आहे? ही जी मातृहृदयता आहे ती वारकरी संतांच्या ठिकाणी आहे. त्यामुळे त्या संतांच्या बोलण्याचा अर्थ, त्या संत वाङ्मयाचं गांभीर्य हे त्यांच्या पोटात शिरल्याशिवाय कळत नाही. विठाला 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 विठाला. म्हणून या ठिकाणी तीनही शब्द जरी जवळचेच असले, तू का म्हणे वाळवंट, बरवे, नीट, उत्तम. आपलं शरीर म्हणजेच वाळवंट आहेत. पण ह्या वाळवंटामध्ये एवढं काँग्रेसचं गवत वाढलेलं आहे, एवढं हे गवत तण वाढलेलं आहे. हे तण काढल्याशिवाय त्या जीवनाचं वाळवंट होऊ शकत नाही. मग ह्या करता 4 वर्षामध्ये पहिल्यांदा पहिल्या वर्षात प्रवेश करावा लागतो. नंतर पहिल्या वर्षाला संपलं दुसरं वर्ष सुरू होतं. आणि दुसरं वर्ष सुरू झाल्यानंतर विचारसागर जेव्हा सुरू होतो, आणि सुरू झाल्यानंतर जेव्हा अधिकार्याचं वर्णन येतं, तेव्हा अधिकाऱ्याच्या वर्णनामध्ये जेव्हा पहिलीच लाईन येते, काय अधिकारी कोण आहेत? ज्याने ह्या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म करून, निष्काम उपासना करून अंतःकरणातील मल आणि विक्षेप
हे 2 दोष घालवले आहेत. राहिल्यापैकी राहिला आवरण. तो दोष निवृत्त करण्याकरता जो श्रीगुरेकडे जातो, कसा जातो? साधन चतुष्टय संपन्न युक्त होऊन जातो, तेव्हा त्याच्या अंतःकरणामधला मलही जातो, विक्षेपही जातं आणि आवरणही जातं. असा पहिल्या वर्षामध्ये ऐकायला सुरुवात होते, दुसऱ्या वर्षामध्ये. आणि ऐकता 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 4 वर्षामध्ये गेल्यानंतर शेवटच्या कीर्तनाच्या परीक्षेमध्ये जेव्हा हा अभंग येतो, तेव्हा दुसऱ्या वर्षामध्ये काय ऐकलं होतं त्याचं चिंतन मनन निधिध्यासन जेव्हा झालेलं असेल, तेव्हा त्याची अर्थरूपता त्या साधकाच्या अंतःकरणामध्ये प्रस्फुटित व्हायला लागते. विठाला विठाला विठाला. मग 4 वर्ष संपल्यानंतर अंतःकरणातला मल गेला. मग तुका म्हणे वाळवंट. मग ते जीवन कसं होतं? बरवं होतं. ज्याच्या जीवनातला विक्षेप गेला त्याचं जीवन कसं होतं? नीट होतं, त्यामध्ये वक्रपणा राहत नाही. आणि ज्याच्या जीवनामधला आवरण गेला त्याचं जीवन कसं होतं? उत्तमातलं उत्तम होतं. कशावरून? जर उपनिषद आपण ऐकलं असेल अत्यंत दक्षतेने, विशेषतः छांदोग्य उपनिषद, त्या छांदोग्य उपनिषदामध्ये असा एक मंत्र येतो, स्वमहिमने प्रतिष्ठिता. तिथे खालीवर एक मंत्र असा आहे की ज्या महापुरुषाच्या अंतःकरणामध्ये मल गेला, विक्षेप गेला आणि आवरण गेला, तो जो पुरुष असे तो असतो ना, स्वस्मिन प्रतिष्ठिता, जो आपल्या अंतःकरणामध्ये आपलं अंतःकरण त्या परमात्मा स्वरूपामध्ये लीन करतो आणि त्या ठिकाणी रममाण होतो, तो जो पुरुष आहे ना, तो उत्तम पुरुष आहे. उत्तम पुरुषास्त्वन्या. तो संदर्भ वेगळा आहे, पण उपनिषदामध्ये आत्मस्वरूपामध्ये ज्याने आपलं चित्त लीन केलं आहे त्याला उत्तम असं म्हटलं आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुमच्याकडे पाहून सांगायचं ठरलं तर तत्राद्रष्टू स्वरूपे अवस्थानम. त्या ठिकाणी योगाच्या भाषेमध्ये जेव्हा योगाचा अभ्यास सुरू केल्यानंतर तो काय होतो? द्रष्टा आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी अवस्थित होतो. स्वरूपाच्या ठिकाणी जो अवस्थित होतो त्याला उत्तम म्हटलं आहे. आणि कोण होतो? त्याच्या जीवनातलं अज्ञान गेलं, आवरण गेलं. नाहीतर काय होतं? कीर्तनाला जरी बसलं तरी ते मन एक तर रजगुणात जातं, नाहीतर तमगुणात जातं. तमगुणात गेलं की झोप येते आणि रजगुणात गेलं की शरीर इथं राहतं आणि मन बाहेर पडतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पण मलही गेला, विक्षेपही गेला आणि आवरणही गेला. वक्त्याच्या मुखातनं निघालेला शब्द शरवत तन्मयो भवेत. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि मग ज्याच्या जीवनामध्ये मल गेला, विक्षेप गेला आणि आवरण गेलं, त्याचं जीवन कसं आहे? तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम विठोबा रखुमाये. रखुमाये जय जय विठोबा रखुमाये. विठोबा रखुमाये. जीवनाचं वाळवंट होण्यासाठी भगवंताचं चरित्राचं वर्णन केलं तरच जीवनाचं वाळवंट होतं. संतांच्या जीवनाचं चरित्राचा उच्चारही पण करायचा असतो आणि संतांच्या जीवनाचा आचारही करायचा असतो. दुर्जनाच्या चरित्राचा उच्चारही करायचा नसतो आणि दुर्जनाच्या चरित्राचा आचारही करायचा नसतो. केलं तर काय होतं? वाया वाढविता वाणी शिणेल हन. जर आपण त्या दुराचारी माणसाचं नुसतं वर्णन जरी केलं तरी आपल्या जीवनामध्ये जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य नष्ट होतं. म्हणजे संतांच्या जीवनाचं चरित्राचा उच्चारही करायचा आणि आचारही करायचा. भगवंताच्या चरित्राचा उच्चार करायचा पण आचार करायचा नाही. पण संतांच्या चरित्राचा
उच्चारही करायचा आणि आचारही करायचा. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून संतांच्या जीवनाचा उच्चार आणि विचार आणि आचार हे तिन्ही जरी केलं तर संत ज्या भूमिकेमध्ये आहे त्या भूमिकेत आपल्याला जगायला आपण सुलभ होऊ शकतो किंवा जगू शकतो. आणि ह्या करता ह्या काल्याच्या कीर्तनाच्या माध्यमातून किंवा कोणत्याही कीर्तनाच्या माध्यमातून आपल्या जीवनातलं मल विक्षेप आणि आवरण हे तिन्ही दोष निवृत्त होऊन आपल्याला योगही प्राप्त होतो, आपल्याला भक्तीही करता येते, ज्ञानही करता येतं. अष्टांग योगाचे सगळे साधनं आहेत ना, ते सगळे साधनं एकाच ठिकाणी फलद्रुपतेला येतात. मग योग असेल, भक्ती असेल, कर्म असेल, अष्टांग योग असेल, हे सगळे माध्यम एकत्रित ज्या प्रवाहामध्ये येतात त्या प्रवाहाचं नाव आहे कीर्तन. विठ्ठल 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 विठ्ठल. आधुनिक भाषेत बोलायचं ठरलं तर ऑल इन वन, सगळं काही एकत्र जे आहेत ते म्हणजे कीर्तन आहेत. कीर्तनामध्ये नाचता पण येतं, कीर्तनामध्ये गाता पण येतं, कीर्तनामध्ये योगासनं पण करता येतात. जेव्हा पावले आम्ही जेव्हा खेळतो तेव्हा हे आसनच आहेत ना. ज्ञानेश्वरी माऊली जेव्हा म्हणतो तेव्हा खाली वागतो आम्ही, तेव्हा ते आसनच आहेत. म्हणजे जे काही महत्वाचे योगासनामध्ये आसनं आहेत तेवढेही आसनं हरिपाठाच्या मध्ये आणि कीर्तनाच्या मध्ये करता येतात. जेव्हा आम्ही चाली असं म्हणतो, जेव्हा उंच स्वर असं म्हणतो, तेव्हा आमचे प्राणायाम होतो की नाही प्राणायाम. जेव्हा उंच जेव्हा चाल म्हटले तेव्हा प्राणायाम होतो. जेव्हा कीर्तन आम्ही ऐकतो तेव्हा ते भक्ती होते. जेव्हा आम्ही ज्ञान ऐकतो तेव्हा ते ज्ञान होतं. भक्ती असेल, ज्ञान असेल, काही असेल, किंबहुना बसल्या बसल्या आणि उभं राहिल्या राहिल्या समाधी लागण्याचं एकमेव पॅकेज म्हणजे ऑल इन वन कीर्तन. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि समाधी लावल्यानंतर समाधी प्राप्त होईलच काही सांगता येते, पण कीर्तन असं माध्यम आहे की त्यामध्ये ऐकणाऱ्यालाही, बसणाऱ्यालाही आणि झोप घेणाऱ्याला सुद्धा समाधी लागण्याचं एकमेव पॅकेज ऑल इन वन कीर्तन. लुब्धली नादे लागले समाधे, लुब्धले नादे लागले, हा मूढ जन नर नारी लोकारे, पंडित ज्ञानी योगी महानुभाव, हा एकची सिद्ध साधकारे. आता हा योग असण्याचा प्रकार आहे नृत्य. आर्ट ऑफ लाईफ असं म्हणतात. त्या ठिकाणी सांगतात नाचा तुम्ही, तुमच्या जीवनातले विकार नाहीसे होतात. संत सांगतात तुम्ही कीर्तनामध्ये या, गाये नाचे उडे आपुली या छंदे. फटा पडेल जर. नाचते आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी रे, नाचते आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी रे. म्हणून संतांच्या चरित्राचा उच्चारही करायचा आणि आचारही करायचा. तिथे मध्ये आपल्याला
बसल्या बसल्या, बोलता बोलता, झोपता झोपता सुद्धा समाधी लावण्याची सोय आहे. ते म्हणजे एकमेव कीर्तन आहे. म्हणूनच तर संपूर्ण जगभरामध्ये ज्ञानाचा दिवा लावण्याकरता आम्ही हेच माध्यम स्वीकारणार असं नामदेवराज म्हणतात. नाचू कीर्तनाचे ज्ञानदीप लावू जगी. आणि मग परमात्म्याचं जीवन जर पाहिलं तर परमात्म्याच्या जीवनाचा फक्त उच्चार करायचा असतो, आचार करायचा नसतो. विठ्ठल 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 विठ्ठल. कारण काय आहे, भगवंताच्या बोलण्याचा अर्थ कळेल, कारण गुरु असतात समोर म्हणून. पण भगवंताच्या चरित्राचा, त्याचं जे रहस्य आहे, त्याचं जे इंगित आहे, ते भल्याभल्यांना कळत नाही. अवय नाही, जो भगवंताचा लाडका मुगला ब्रह्मदेव, त्या ब्रह्मदेवाला सुद्धा आपल्या बापाचं रहस्य कळलं नाही, तर आपण किती लांबचे आहे. नातू का काय म्हणायचं आपण त्याला. त्याला ब्रह्मदेवाला कळलं नाही आपल्या बापाचं चरित्र, तर आपल्याला कुठं कळणार आहेत. आणि म्हणून वारीमध्ये एकाने मला सांगितलं, तमाशातला मनुष्य होता, तो म्हटला, ज्याला भगवंताच्या चरित्राचा अर्थ कळाला तो संत होतो, आणि ज्याला भगवंताच्या चरित्राचा अर्थ कळाला नाही तो तमाशगीर होतो. विठ्ठल विठ्ठल. मग त्याला विचारलं, तुम्ही कसं काय इथे. तो म्हटलं, मला त्याचा अर्थ कळाला म्हणून मी ते सोडून दिलं. म्हणून भगवंतांनी जे काही चरित्र केलं आहे, ज्या काही लीला केल्या आहेत, जो काही संवाद भक्तांच्या बरोबर साधला आहे, या भक्तांच्या बरोबर साधलेला संवाद, त्याचा अर्थ ज्यांना कळाला त्याचं जीवन भोगमय राहत नाही, त्याचं जीवन त्यागमय होतं, त्याचं जीवन प्रेममय होतं, त्याचं जीवन भगवंतमय होतं. विठ्ठल 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 विठ्ठल. मग जे आपल्याला वेदांतामध्ये श्रवण, मनन, नित्यध्यासन या शब्दांचा प्रयोग आपण जेव्हा करतो, किंवा अष्टांग योगामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, किंवा सांख्य योग, ह्यामध्ये वेगवेगळ्या दर्शनकारांच्या वेगवेगळ्या परिभाषा ह्या एकवटून जर पाहायच्या असेल तर त्या गोपिकांच्या बरोबर भगवंताने केलेल्या लीला म्हणजे आहेत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जेव्हा भगवंताने आपल्या आधारावरती वेणू धरला आणि तो वाजवला, तेव्हा त्या गोपिकांच्या अंतःकरणामध्ये काय भाव निर्माण झाला सांगू शकता तुम्ही. आधारी आधारी धरो वेणू अधरी धरानी वेणू वेणू आदविला कोणी नेणू वेणू आदविला. असा परमात्म्याने वेणू जेव्हा वाजवला तेव्हा त्या परमात्म्याला त्या गोपिका पाहण्याकरता काही ना काही निमित्त करून बाहेर जाण्याचा प्रयत्न करायच्या. पाण्याच्या निमित्तानं असेल, काही रागवण्याच्या निमित्तानं असेल, किंवा काही लीला सांगण्याच्या निमित्तानं असेल, कोणत्या ना कोणत्या निमित्तानं भगवंताच्या किंवा भगवंताच्या आईशी किंवा भगवंताच्या लीलेशी हा संबंध दाखवण्याचा प्रयत्न करायचा. त्यालाच म्हणायचं तत्चिंतनम, तत्कथनम, अन्योन्यम तत्प्रबोधनम, किंवा दुसऱ्या भाषेत सांगायचं ठरलं तर तेच श्रवण, तेच मनन, तेच नित्यध्यासन, तीच अखंड कालवृत्ती आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि असा आनंदमय असणारा परमात्मा जिने तिच्या जीवनामध्ये सगळं देणंच आहेत. दाद दाती यशोदा आहेत, किंवा देवकी आहेत, वसुदेव आहेत. यांनी खूप तपश्चर्या केली आणि भगवंताला सांगितलं की आमच्या पोटी अवतार घे. भगवंताने अवतार घेतला, त्यांनी अवतार घेतलाही आणि सांगितलं मला ज्या ठिकाणी जन्म झाला आहे त्या ठिकाणी मला ठेवू नका, ताबडतोब उचला आणि गोकुळात घेऊन जा. नंदाच्या घराला नंदाच्या घराला मजने गोकुळाला मजने गोकुळाला नंदाच्या घराला मजने गोकुळाला मजने गोकुळाला. गोकुळामध्ये भगवंत
भगवंताला नेलं आणि भगवंताचा अवतार झाला. त्यामुळे अनेक दुष्टांना कळालं की आता भगवंताचा अवतार झालेला आहे, काहीतरी केलं पाहिजे. सर्वांनी आपली शक्ती एकवटली आणि भगवंताला मारण्याचा प्रयत्न केला. भगवंताने जन्माला आल्याबरोबर पहिल्यांदा कोणाला मारला असेल तर पुतनेला मारला आहेत. आणि तीच आपल्या जीवनामध्ये सर्वात मोठी अविद्या. पुतनेला म्हणजे काय? अज्ञान, अविद्या. जोपर्यंत आपण पुतनेला मारत नाही तोपर्यंत आपला पुढच्या लीलाच करता येत नाही. जर पुतनेला मारलं नाहीत तर पुढच्या लीला केल्या तर त्या लीला भोगमय होतील. पुतनेला मारलं आणि अज्ञान निवृत्त केल्यानंतर ज्या काही लीला असतील ना त्या दिव्य लीला असतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग पुतनेला मारल्यानंतर कपटा मावळ भट आहे त्याला मारलं, अगासुराला मारलं, अनेक दैत्यांना मारलं आणि सगळ्यांना मारल्यानंतर ह्याच बरोबर भगवंताने गोकुळामध्ये असताना अनेक लीलाही केल्यात. त्यामध्ये दही दुधाची लीला केलीत. काही लोकांचे दरवाजे मोडलेत, काहींचे कुलप मोडलेत, काहींच्या त्या आरगळा काढल्यात, काहींचे गज काढलेत. या सगळ्यांच्या मध्ये तत्वज्ञानाचा खूप मोठा एक भाग आहे. पण सगळं सांगायला गेलं तर 18 दिवस तेच ऐकलं आहे. आता पुन्हा काय ऐकायचं? विठ्ठल विठ्ठल. भगवंताने जे दरवाजे आहेत तो दरवाजा कोणता? कुलूप मायेचे मोडले, शिक्या विद्येचे तोडिले. दरवाजा कोणता? कवाड भ्रांतीचे उघडले. कवाड जे आहे ते भ्रांतीचं उघडलं, मायेचं कुलूप मोडलं, अज्ञानाची जी आरगाळ आहे ती काढली आणि त्यांच्या जीवनात घरामध्ये गेल्यानंतर जे दही दुधाचं जे काही विरंजनी त्या संचित ते शिळेल, त्यामध्ये जे काही तूप होतं, जे काही लोणी होतं ते संचित आहे. म्हणजे वेदांतामध्ये श्रवण करत असताना आपल्या जीवनामधले प्रारब्ध, क्रियामन आणि संचित या तिन्ही दोषांची निवृत्ती करणं म्हणजेच दही दूध लोणी खाणं आहेत. सगळ्या प्रकारच्या भगवंतांनी लीला केल्यानंतर सांगितलं आता हे खूप चांगलं आहे, दिव्य आहेत, भव्य, ऐकायला बरंही वाटतं, पण घड्याळाचा काटा तुम्हाला पुढे जाऊ देणार नाहीत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हत्ती किती का मोठा बलवान असे ना, पण त्याला तो अंकुश लावल्यामुळे कुठे चालला? इकडे रस्त्याने, ह्या रस्त्याने चाल, ह्या रस्त्याने चाल. आणि म्हणून एवढ्या भगवंतांनी लीला केल्यात. पण ह्या लीला करत असताना एवढ्या लीला केल्या आता पुष्कळ आहेत. खांदी भार, पोटी भूक. अरे म्हटले आता पुष्कळ आहेत. ज्या संतांनी लीला केल्या त्या संतांचं वर्णन करण काहीतरी सांग पुढे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम. भगवंतांनी आपल्या भक्तांच्या बरोबर ज्या काही लीला केल्या त्या लीला म्हणजे भगवंताने आपल्या मागच्या जन्मामध्ये दिलेलं जे काही वचन होतं त्या वचनाची परिपूर्तता म्हणजे भगवंताच्या जीवनामध्ये आलेल्या सगळ्या गोपिका, सगळे गोप आणि सगळे भक्त. ऋण फेडावया अवतार केला, ऋण फेडावया अवतार केला, अवतार केला. अविनाश आला आकाराशी, अविनाशी आला आकाराशी किंवा अविनाश आला आकाराशी. त्या भगवंताच्या रामावतारामध्ये आणि त्याच्या अगोदरच्या अवतारामध्ये ज्या काही लीला आहेत त्या अपूर्ण राहिल्या होत्या, त्या परिपूर्ण करण्याकरता परिपूर्ण अवतार घेतला. परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्णो नान्य एवही, एक कार्यार्थ मागते कोटी कार्य चकार. जो एक कामा करता येतो आणि कोट्यावधी कामं करून जातो त्याला म्हणतात परिपूर्णतम अवतार आहे. त्या जेलमध्ये असणाऱ्या त्या स्त्रियांना बाहेर काढण्याकरता भगवंत गेले, सगळ्यांना बाहेर काढले आणि 16,000 पत्न्या एकाच वेळेस विवाह केला. काही लोक आहेत एका मुलीला पाहण्याकरता वर्ष घालवतात लग्नामध्ये, तरी काही निष्पन्न होत नाही. नाही काय झालं? रिजेक्ट करतात का? आम्ही पूर्णही नाही, अंशाच्या खाली आहोत ते, त्यामुळे आमची जिंती होत नाही. पण भगवान श्रीकृष्ण एका कामाकार्या करता गेला काढण्याकरता आणि 16,000 पत्न्यांशी विवाह केला. एक कार्यार्थ मागते कोटी कार्य चकार. विठाला 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 विठाला. ठीक आहे, परिपूर्णतम अवतार आहे, आम्हाला आणखी पुढे घेऊन चला ना. सगळ्या गोपाळांना वसुदेवांच्या संबंधांच्या लीला झाल्यात. नंतर यशोदानं सांगितलं बाबा तू आता इथं राहता कामा नाही. अनेकांच्या तक्रारी आल्या आहेत. कोणी म्हणतं की पतीची दाढी आणि वेणीचे गाठ मारलेले आहेत, कोणी म्हणतं की तू त्यांच्या अंगणामध्ये जाऊन काहीतरी केलेलं आहे, कोणी म्हणतं काहीतरी केलेलं आहे, कोणीतरी काहीतरी केलं आहे. बस 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 पुरे. उद्यापासून
गोपाळांना आणि गायींना घेऊन चारण्याकरता जा म्हटले त्या ठिकाणी चारण्याकरता गेले. अनेक प्रकारचे खेळ खेळलेत. विटू, दांडू, चेंडू, लगोरी, नानापरी अनेक प्रकारचे खेळ खेळलेत आणि सांगितलं आता बस, आणखी बस झालं म्हटले. आता खांदी भार, फुटी भूक. आणि मग भगवंतांनी सांगितलं की आता आपण काला करूया. तो काला कसा आहे? दही दुधाचा. दही असेल, दूध असेल, लाह्या असेल, सगळे पांढरेच आहेत. हे सगळे पांढरे म्हणजे सगळे समान गुणाचे आहेत. समान गुणाचे माणसं एकत्र आले की माणसाला आनंद लुटता येतो. आणि विरुद्ध स्वभावाचे माणसं आले की त्याला परमार्थही करता येत नाही, संसार तर प्रश्नच नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. एक सुभाषित सांगून टाकते. वरम पर्वत दुर्गेशु भ्रांतम वनचरैसह. ज्याने 3 शतक लिहिले, शृंगार शतक, भर्तृहरी, शेवटचं हे श्लोक आहे. तो असं म्हणतो, जंगलामध्ये, अरण्यामध्ये, डोंगराच्या उंच भागामध्ये वाघ सिंहाच्या बरोबर राहण्याची पाळी आली तरी चालेल, पण स्वर्गामध्ये इंद्राच्या राज्याच्या मध्ये जाऊन मला जर मूर्ख लोकांचा संबंध आला तर मला ते स्वर्गाचं राज्य नको बरं का. वरम पर्वत दुर्गेशु भ्रांतम वनचरैसह न मूर्ख जन संपर्क सुरेंद्र भुवनेश्वपी. आणि म्हणून समान गुणाचे, समान आवडीचे लोक एकत्र आले की मग त्याला जीवनामध्ये परमार्थाचाही आनंद येतो आणि संसाराचाही येतो. विठ्ठल 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 विठ्ठल. मग त्या सगळ्या गोपाळांना एकत्र केले. माझ्या आवडीच्या, माझ्या प्रेमाच्या, हे माझ्या जीवलग आहेत. आणि म्हणून जे गोपाळ होते, लहान होते त्यांना जवळ घेतलं, मोठे होते त्यांना मागे, आणखी मोठे त्यांना मागे, आणखी मोठे त्यांना मागे. त्यांच्यामध्ये अंतःकरण, प्रेम, भक्ती, जिव्हाळा, आपुलकी आणि भगवंताला पाहिल्याबरोबर अंतःकरण द्रवित होतं असे प्रेममय भक्त जवळ घेतले. नेम, धर्म, उपासना कांड करणारे थोडे मागे ठेवले. कर्मकांड करणारे आणखी मागे ठेवले. ज्ञानी माझा आत्माच आहे पण हा जाणकार आहेत म्हणून आणखी मागे ठेवलात. आणि मग सगळ्या गोपाळांना काही संशय घेण्याचं काही कारण नाही, काला आहेत हा म्हणून. ठीक आहे. कारण ज्ञानी वेदांत माणूस म्हटलं की ज्ञानी आणि भक्त लांब नाही, असं जरी असलं पण हा जाणकार असल्यामुळे माझ्या जवळचे वेगळे म्हणून भगवंताने त्यांना जवळ केलं. हा तर येणारच आहे, हा आलाच आहे म्हणून लांब. विठ्ठल 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 विठ्ठल. सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र घेतल्यात, एकत्रित केल्यात आणि भगवंताने आपल्या हातामध्ये ते ताट ठेवलं आणि पवित्रमय ब्रह्मस्पर्श त्या काल्याला व्हावा याकरता भगवंताने तो हात आपल्या काल्यामध्ये ठेवला आणि दिव्य स्पर्शानं भगवतामध्ये जो श्लोक येतो, बिभ्रद्वेनुम जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षे वामौ पाणो मसृण कवलं तत्फलान्यंगुलीषु तिष्ठन्मध्ये सुहृदो हसयन् नर्मभिः स्वहि विनोदाच्या माध्यम. पुंडरीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सगळ्या गोपाळांना भगवंताने काला दिला. तो काला पाहण्याकरता वैकुंठातून लोक आले होते, त्यांना तो मिळाला नाहीत, परंतु त्यांना जो काला मिळाला नाही तो काला आपल्याला मिळाला. त्याकरता फक्त 1 मिनिट, फक्त सगळ्यांनी हात वरती करा, फक्त 1 मिनिट. विठ्ठल 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 विठ्ठल. बाबांना लागेल, हो बाबांना लागेल. विठ्ठल 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 विठ्ठल. स्वर्गातले देव वाजवा वाजवा. विठ्ठल 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 जेव्हा काला खर्चा करता आले तेव्हा गोपाळांनी सांगितलं, देवानी सांगितलं, देवांना तुम्ही परत जा म्हटले, विठ्ठल विठ्ठल इथे थांबू नका, इथे फक्त वारकरीच आहेत, विठ्ठल इथे फक्त अष्टादशा करण्याकरता जेवढे आले आहेत ना विठ्ठल त्यांना फक्त काला आहेत, बाकी ज्यांना काला नाही तुम्ही परत जा. देव म्हणायला लागले असं नाही हो, एकदा तरी चान्स द्या मला. पण ते गोपाळ म्हणतात नाही भेटणार काला तुम्हाला, तुम्ही परत जा, तुम्हाला काला भेटणार नाही, द्या हो एकदा, द्या ना एकदा. नाही नाही परत जा म्हटले. आणि असं करत 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 सगळे देव स्वर्गाला निघून गेलेत. फक्त अष्टादशा ज्यांनी केलात, कीर्तनाकरता जेवढे हजर होते तेवढेच फक्त शिल्लक राहिले काला खाण्याकरता. आणि म्हणून आपण तरी वेळ का पाहावीत,
त्या काल्याच्या प्रसंगाची. शिंके लांब विले दुरे होतो तुका होतो तिघांचे मी वरी होतो तिघांचे मी वरी होतो तिघांचे हा तुम्ही वारे दोन्हीकडे मुख पसरो निगडे मुख पसरो निगडे हा वाहती त्या धारा वाहती त्या धारा दोन्हीच्या कोपरा घ्या रे दोन्हीच्या कोपरा अय दोहीच्या कोपरा तुका म्हणे हाती टोका तुका म्हणे हाती टोका हाती गवलेले दे का दे का घेऊन जा तिकडे. कडे तुम्ही वारे दोय मुख पसरो निगडे मुख पसरो निगडे कंठी धरला कृष्ण म्हणे अवघा जने प्रकाश काला वाचो एकमेका वाकोले या ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवो तुका म्हणे भूमंडळी आम्ही विवळी विरगाडे विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल हा बोलिलेले पुरे वेळ करा क्षमा अपराध महाराज अपराध महाराज तुम्ही सुद्धा क्षमापराध महाराज तुम्ही सुद्धा मना येथे नाही नारायणा आता उठावे से मना येथे नाही नारायणा पुण्यवंत तुम्ही बाळाग काळी उभा सन्निध गवळी जपुरदेन माझा राजा जन्मोत्सवी
आहे या संताशी निर्विहीची मज देये तुका म्हणे आता उदार तू होई या संताशी निर्विहीची मज देये ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम तुकाराम तुकाराम